चंद्रपूर पोलीस दलाची अवैध धंद्याविरोधात धडक मोहीम. 15 लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त. चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध धंदे, प्रतिबंधित सुगंधी तंबाखू विक्री, रेती चोरी आणि अंमली पदार्थांच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरने 18 मे रोजी मोठी धडक कारवाई केली. विविध पथकांनी सिंदेवाही, मूल, रामनगर आणि भद्रावती परिसरात छापे टाकून एकूण सुमारे 15,75,000 रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून अनेक आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सिंदेवाही येथे प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि गुटखा विक्री करणाऱ्या आरोपींकडून मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच मूल तालुक्यातील राजोली येथे हुक्का, शिशा, तंबाखू आणि पान मसाला जप्त करून आरोपी दिलीप शेंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रामनगर परिसरातही सुगंधी तंबाखू विक्री प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आलेली असून मुख्य आरोपी फरार आहे. दरम्यान भद्रावती परिसरात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीवर कारवाई करत 2 ट्रॅक्टर रेती जप्त करण्यात आलेली आहे. तसेच रामनगर परिसरात कायद्यान्वये युवकावर NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नागरिकांनी अवैध धंद्याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले. चाणक्य न्यूज मराठी, चंद्रपूर प्रतिनिधी निलेश ठाकरे. आज रोजी आपण मर्डर आणि अटेम्प्ट टू मर्डरचे मागचे 5 वर्षामध्ये जिल्ह्याचे जवळपास 270 सराईत गुन्हेगारांची परेड घेतलेली आहे. त्यांच्यावर आपण BNSS 129 कलम खाली प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. याचा जर त्यांनी उल्लंघन केलं तर MPDA आणि तडीपारी पासून सगळे स्ट्रिक्ट कायद्यामध्ये त्यांच्यावर कारवाई करणार आहोत. आपण ड्रग्स असो, गौतस्करी असो किंवा घरफोडी करणारे, रॉबरी करणारे, असे रेती चोरी, असे वेगवेगळे जे सराईत गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार आहे किंवा त्यांची टोळी आहे, त्यांची आपण परेड आता सुरू केलेली आहे. तर दर आठवडा आपण वेगवेगळे गुन्हेगारांची परेड घेऊन त्यांच्यावर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करणार.